आपण जे बोलतो ते राज्यभरात जातं म्हणून याची संधी मी घेतोय. आणि नाही, मी तर वेगळा विषय माझा, त्यांनी योग्य उत्तर दिलं. नाही, मी याचा उपयोग याकरता करतोय की या माध्यमातून या सभागृहातल्या सदस्यांना आणि राज्यातल्या सगळ्या नागरिकांना सांगतो, डिजिटल अरेस्ट असा कुठला प्रकारच नाहीये. कायद्यामध्ये कोणालाही डिजिटली अरेस्ट करता येत नाही. त्यामुळे आपल्याला जर कोणी डिजिटल अरेस्टचा फोन केला किंवा व्हिडिओ कॉल केला तर पहिल्या क्षणी समजून घ्या की हा फ्रॉड आहे. कधीही विश्वास ठेवू नका. 100% हा फ्रॉड आहे. कोणीही कुठल्याही कायद्यान्वये कोणालाही डिजिटल अरेस्ट करू शकत नाही. आपल्या हे डिजिटल अरेस्टचा अर्थ असा आहे की तुम्हाला एक फोन येतो, व्हिडिओ कॉल येतो. त्या व्हिडिओ कॉलवर समोर बसलेला कधी स्वतःला सीबीआयचा अधिकारी सांगतो, कधी पोलीसचा अधिकारी सांगतो, कधी कस्टमचा अधिकारी सांगतो. आणि मग तिथं तो म्हणतो की तुम्ही पार्सल मागवलं होतं का, तुमच्या नावाने पार्सल आलाय, त्याच्यामध्ये ड्रग्ज सापडलेले आहेत आणि म्हणून तुम्हाला आता आम्ही डिजिटल अरेस्ट करतोय, तुम्ही हलायचं नाही, या स्क्रीन पुढे राहायचं. आणि मग त्यांच्याशी माडवली करून तुम्हाला 20 लाख रुपये द्यावे लागतील, तुम्हाला 40 लाख रुपये द्यावे लागतील. आणि सामान्य जो माणूस आहे तो बिचारा त्या ठिकाणी घाबरून ते पैसे त्यांना ऑनलाईन ट्रान्सफर करत जातो. असे आश्चर्याची गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये मोठे मोठे लोक, म्हणजे आश्चर्य सांगतो की एक रिटायर्ड IAS अधिकारी तो सापडला, त्यांनी पैसे देऊन टाकले. IAS रिटायर्ड, एक नेव्हीचा अतिशय उच्च पदावरनं रिटायर झालेला, त्यांनी घाबरून पैसे देऊन टाकले. म्हणजे आपले जे काही पेन्शनचे याचे त्याचे पैसे जे आपल्या बँकेच्या अकाउंट, आणि मग यांची पुढची मोडस ऑपरेंडी अशी आहे की ते पैसे खात्यात आल्या